आणि महत्त्वाची बातमी राजकीय गोटातनं कोल्हापुरात भाजपनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिलाय। समरजित सिंग घाटगे यांची भाजपात पुन्हा एकदा घरं वापसी झाली आहे। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश झालेला आहे। त्यामुळे कोल्हापूरमध्ये भाजपनं जोरदार धक्का शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलेला आहे। समरजित सिंग घाटगे हे पुन्हा एकदा भाजपमध्ये आलेले आहेत। गेल्या वेळी आपण पाहिलेलं होतं कोल्हापूरच्या अगदी निवडणुकांच्या रणसंग्रामात समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला होता। त्यांच्याशीच थोड्या वेळापूर्वी रिजवान शेख यांनी संवाद साधला होता, तोही पाहूया। राजे समरजित सिंग घाटगे आज पुन्हा एकदा भाजपमध्ये पक्षप्रवेश करत आहे आणि राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे। आपल्याबरोबर राजे समरजित सिंग घाटगे आहे, आपण त्याची बातचीत करणार आहोत। सर, पुन्हा एकदा घरवापसी करत आहात, काय नेमकं अशा पक्षामध्ये घडला शरद पवार नेमकं पुन्हा एकदा भाजपमध्ये येतात? आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्येच मुश्रीफ साहेबांची माझी जेव्हा युती झाली ते घडून येण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं होतं। तेव्हा भाजपमध्ये परत याची प्रक्रिया मागच्या वर्षी नोव्हेंबरलाच झाली। डिसेंबर महिन्यामध्ये माझी आदरणीय पवारसाहेबांची भेट सिल्व्हरओकला झाली आणि त्यांना मी सांगितलं आणि त्यांनी मला या निर्णयाबद्दल शुभेच्छाही दिल्या आणि त्याप्रमाणे त्यांना सांगूनच आपण निर्णय घेतला आहे। आणि जे काय राष्ट्रवादीमध्ये प्रक्रिया चालू आहे, मला त्या प्रक्रियेवर काही बोलायचं नाही, पण त्या अनुषंगाने मला असं वाटतं की परत भारतीय जनता पार्टीमध्ये मला काम करायची संधी मिळते, हे माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे। कशा पद्धतीने कागल मतदारसंघामध्ये जे काही प्रकल्प अद्यापर्यंत रखडलेले आहे त्याला पुन्हा चालनी मिळावी किंवा नवीन प्रकल्प त्या ठिकाणी लोकांसाठी उपलब्ध व्हावे यासाठी कशा पद्धतीने पक्षाच्या माध्यमातून काय त्यासाठी मागणी करणार? ऑलरेडी मुश्रीफ साहेब आणि आमच्या अलायन्समध्ये जेव्हा झालं तेव्हा मी आणि मुश्रीफ साहेबांनी ठरवलं की आज आपल्याला या पॉलिटिकल अलायन्सचं कागल विधानसभासाठी आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी चांगला उपयोग करून घेतला आणि त्याप्रमाणे आता येत्या काळामध्ये हे सगळे प्रोजेक्ट्स तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये दिसतील आणि त्यावेळी मी त्याच्यावर कमेंट्स करेन। ज्या पद्धतीने तुम्ही भाजपमध्ये पुन्हा एकदा येत आहे, नेमकं पक्षाच्या माध्यमातून काय पुन्हा या ठिकाणी संधी देण्यात आल्या जेणेकरून पुन्हा एकदा त्याचा सोनं करून दाखवा पक्षाला? आता देवेंजींच्या नेतृत्वाखाली ते माझ्या थोरले भावासखे आहेत। माझं वैयक्तिक राजकीय भवितव्य ते देवेंजी ठरवतील। पक्ष देवेंजी, चंद्रकांत दादा, रवींद्र चव्हाण साहेब जे सांगतील तो निर्णय मला मान्य आहे। धन्यवाद सर आमच्याशी बातचीत करून। त्यामुळे तुम्हाला देखील शुभेच्छा, पुन्हा एकदा तुम्ही भाजपमध्ये पक्षप्रवेश करता। त्यामुळे ज्या पद्धतीने पक्षाच्या माध्यमातून जो काही मला या ठिकाणी कामं करण्याची संधी दिली जाणार त्याचा सोनं आम्ही नक्की करेल असं वक्तव्य जे आहे ते राजे समरसिंगजी घाटगे यांनी व्यक्त केलेलं आहे। व्हिडिओ जितेंद्र बांद्रे सर, रिजवान शेख, NDTV मराठी, मुंबई।